पिठाच्या डब्यात तिला ती ब्लॅक कलरची बाहुली असते ना, टाचणी घुसवलेली, ती दिसली. ती घाबरली की भाई माझ्या घरात तो कोण नाही असं काय करणार, आम्ही दोघच राहतो, कोणी केलं. ती बाई खाली बसली होती, पोरग तिच्या मांडीवर आहे. त्या पोराला डायरेक्ट कुंकुवाचं असं काहीतरी मळवट बिळवट भरलाय तिने, कोयता आहे तिच्या हातात. अरे बापरे. आणि ती मंत्र म्हणतीये, तिला कोणी काय नाही करत. जसे 3 वाजले ती जोरात किंचायला सुरुवात करते. दरवाजे आहेत आणि खिडक्या आहेत आणि ते तिथे जोरात जोरात असं हाताने नखांनी असे घाव करून घेते स्वतःला. त्याच दिवशी रात्री माझ्या खिडकीच्या बाहेर रात्री कुत्रे भुंकत आहेत जोरात जोरात. आणि ती मुलगी दुसऱ्या मुलीच्या बेडच्या शेजारी बसून अशी डुलत होती नॉर्मली अशी अशी. काहीतरी माणसाने त्याने असं ब्लॅक कलरचं काहीतरी काढलं आणि छोट्याशा काचेच्या याच्यात त्याने बंद केलं आतली. ती बाई घुमत होती तोपर्यंत. ते बंद केलं, नंतर ती बेशुद्ध पडली. केस खाली ठेवले, तांदूळ होतं त्याच्यावर केस ठेवले, निंबू होता तिथे ठेवलेला. मला सांगितलं हात चोळ. मी हात चोळले आणि ते पेटलं. तर वेगळे नियम सांगितले की 12 नंतर ट्रेन नाही जात इथून, आणि कोणी जरी आवाज दिला तर होकार द्यायचा नाही किंवा बाहेर जाऊन बघायचं नाही, काहीच नाही करायचं. शांत कॅबिनमध्ये लॉक करून बसायचं. आणि त्या ओरडायला लागले लोक, विचित्र आवाज काढून किंकाळायला लागले. सो हे अजून घाबरले आणि समोरून ट्रेन चालली होती. ते इतके घाबरले, पळत पळत त्यांनी, ते लोक पाठलाग करत आहे, हे पळत आहे, आणि त्यांनी ट्रेनमध्ये उडी मारली. आणि तिथे ऑलरेडी एक टीसी बसला होता. आणि सगळे ट्रेनमध्ये जे लोक आहेत ते सगळे त्यांच्याकडे असं शांत बघतात. त्यांच्याकडे एक्सप्रेशन नाही आहे फेसवर त्यांच्या काहीच, ते फक्त शांत बघतायत. तो टीसी त्यांना बोलला की आता तुझी वेळ आली आहे, आता तू परत नाही जाऊ शकत तिथे. असं आम्ही ऐकलंय की तुझ्याकडे भरपूर हॉरर स्टोरी आहेत, त्यातली एखादी स्टोरी आज आमच्या ऑडियन्ससाठी. ओके, आता लोकांना खरं वाटेल की माझ्याकडे हॉरर स्टोरीज आहेत, पण त्या रिअल आहेत. ओके. येस, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, बट हे आहे. सो एक फॅमिली आहे, पुण्यातलीच आहे ती, ठीक आहे. तर त्यांनी काय केलं, त्यांच्या बाळाला सांभाळायसाठी, म्हणजे दोघं वर्किंग होते नवरा बायको, त्यांच्या बेबीला सांभाळायसाठी त्यांनी ना एक बाई ठेवलेली घरात. सो ही केस तुम्ही ऐकली पण असेल मे बी कुठेतरी न्यूजला वगैरे, खूप जुनी आहे तशी, पण ऐकली असेल तुम्ही. सो त्यांचा छोटासा मुलगा होता तो, आणि त्यांनी बाई वगैरे ठेवली. पहिले मग कॅमेरा वगैरे लावून ठेवले होते घरात की बाबा व्यवस्थित सांभाळते की नाही, प्रॉब्लेम नाहीये. बिकॉज बाहेर 53,000 असं काहीतरी आहे बाबा रेट सांभाळायचा पोरांचा. सो तिला ठेवलं वगैरे, खूप छानपणे सांभाळलं तिने सुरुवातीला. आणि असे 3-4 महिने होऊन गेले. त्यानंतर जेव्हा ती बाई आली, जी माझी क्लायंट होती, ती आली आणि तिने किचनमध्ये काहीतरी सामान वगैरे बनवायचं असेल तिला, तर दिवाळीचा पिरियड होता, तर तिने ते सामान वगैरे घेतलं. तर पिठाच्या डब्यात तिला ती ब्लॅक कलरची बाहुली असते ना, टाचणी घुसवलेली, ती दिसली. ती घाबरली की भाई माझ्या घरात तो कोण नाही असं काय करणार, आम्ही दोघच राहतो, कोणी केलं. पण तिने त्या बाईला विचारलं की ताई तुम्ही बघितलंय का, हे कोणी केलंय का, काय तुम्हाला काही असं आहे का की तुम्ही केलंय का. ती बोल नाही बाई मी काय नाही केलं, असं कसं. आणि गावठी होती ती थोडीशी अशी, म्हणजे गावंढळ बोलणारी आणि कमी शिकलेली बाई, ठीक आहे. तर ते सगळं झालं. त्याच्यानंतर मग तो दिवस तसाच गेला की बाई ठीक आहे जाऊ दे, असेल काहीतरी. पण ती बाई घाबरली होती ऑलरेडी की बाबा काहीतरी वेगळे. नंतर दुसऱ्या दिवशी काय झालं की कॅमेरा त्यांनी काढून टाकले होते नंतर, विश्वास संपादन केल्यानंतर. मग आता परत लावणार तर मग तिला डाऊट येईल आणि ती काम सोडून निघून जाईल. मग त्यांनी ते शांतच बसले तरी. मग त्यांचं नवरा बायकोचं ठरलं की घरी ना लवकर यायचं एकाने तरी थोडंफार. नंतर 2-3 आठवडे होऊन गेले बरं का. नंतर अचानकपणे तिचा नवरा घरी आला, त्या बाईचा. आणि ही घरात ठेवली होती तिला नॉर्मली. तर ती काय ना अंगाई गाण्याऐवजी काहीतरी वेगळंच काहीतरी गाणं म्हणत होती. आणि खूप जोरात जोरात म्हणत होती, कामवाली बाई. आणि हा दरवाजाच्या बाहेर आहे आणि ते दरवाजाच्या मध्ये, म्हणजे आतमध्ये असून खूप जोरात जोरात असे काहीतरी गाणे म्हणते आणि आवाज येत आहेत धड 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 जोरात जोरात, जसं की पळतंय घरात कोणीतरी. ठीक आहे. तो माणूस घाबरला की बाबा अजून कोणी आले का घरात, अतिप्रसंग झालाय का घरात. मग ते लोक घाबरले, त्याने जोरात जोरात दरवाजा ठोकायला सुरुवात केली. मग नंतर तिने दरवाजा उघडला, सगळं नॉर्मल होतं. आणि नंतर रात्री मुलाला ताप आला, छोट्या मुलाला. बाईला घरी राहावं लागलं की बाबा सांभाळायचं वगैरे. ती बाई तरी आली, तिला खटकायचं, ती तरी तिला सांगायची की नाही मी याच्याकडे बघते, तुम्ही जा. मग तरी यांना नाही हे की बाबा असं कसं सोडून जाणार, एकच पोरं आहे आम्हाला. असं करत करत 4 महिने होऊन गेले. ठीक आहे. पण त्या बाईला
असं टाचणी पडलीये किंवा कुंकूच सांडलंय किंवा दिवाबत्तीचं तेलच काहीतरी वेगळं टाकलेलं आहे असं दिसून यायचं. मोहरी टाकलीये दिव्याच्या ह्याच्यात असं काही दिसून यायचं. सो ती काही बोललीच नाही. तरी 4 महिन्यानंतर हे लोक अचानक घरी आले. लवकर जॉबवरून आले, बाहेर जायचा प्लॅन होता. घरी आल्यानंतर स्पेअर कीने दरवाजा खुलला. ती बाई खाली बसली होती, पोरग तिच्या मांडीवर आहे. त्या पोराला डायरेक्ट कुंकुवाचं असं काहीतरी मळवट बिळवट भरलाय तिने, कोयताय तिच्या हातात. अरे बापरे. आणि ती मंत्र म्हणतीये. असं बघितलंय त्यांनी. मग नंतर तिला हाकलून दिलं, पोलीस बोलवले, ती घाबरली. फॅमिली मेंबर पण नव्हते वाटतं तिचे कोणीच. हे सगळं झाल्यानंतर अचानकपणे काय झालं की ती बोलली सोडणार नाही तुला, तुझ्या घरच्यांना कोणालाच नाही सोडणार, तुमचा पूर्ण कुळाचा नाश होईल, असंच होईल. खूप शिव्याशाप दिले. नंतर कळलं की ती उंबरा पुजून गेली होती. घराचा जो उंबरा असतो ना आपला, तो ती पूजन करून गेली होती त्याचं. म्हणजे त्या घरात कधी समृद्धी नाही टिकणार आणि म्हणजे ज्यांची पिढी येत जाईल ना तर ती मरतच जाईल असं. ते झालं. त्या लोकांना विश्वासच नाही तरी की असं काही आहे. काही दिवसांनंतर काय झालं, तो पोरगा ना छोटा विचित्र वागायला लागला. रात्रीच त्याला ताप यायचा, पण तो रात्री चालायला लागला की आपला आजार पण असतो, रात्र आंधळेपणा असतो किंवा काही काही लोक चालतात, ते पण सायकॉटिक आहे काहीतरी. सो हिला काही वाटलं नाही. डॉक्टर झाले, सगळं करून झालं. अचानक काय झालं, ती बाई मेली. जी सांभाळणारी होती कामवाली, ती मेली. ते झालं आणि तिला स्वप्न पडायला लागले की भाई ती बाई मेली आणि ती तिला सांगते की बघ त्याचा आत्मा मी जाऊन ठेवलेला आहे पिंपळाच्या झाडावर, बघ त्याचा आत्मा जाऊन ठेवलाय पिंपळाच्या झाडावर, असं बोलायला लागली. ही घाबरली. हे तर काय नॉर्मल नाहीये ही गोष्ट, आणि तिला माहितच नव्हतं की ती मेली आहे. सो काही दिवसांनंतर ते बाळ सारखं आजारी पडत होतं, सारखं असं बेशुद्ध पडायला लागलं आणि लिटरली ते कोमापर्यंत गेलं. कोमा व्हेंटिलेटरवर ठेवलंय त्या बेबीला आणि सगळे बसलेत. ती बाई निस्ती रडती, काहीच सुचत नाहीये, जेवत नाहीये, काहीच नाहीये. एंडला मग ती आली आपल्याकडे की असं असं झालं. भरपूर लोकांकडे गेली ती, तिने भरपूर पूजापाठ वगैरे करून ठेवलेत, सगळं काहीच नाही झालेलं. शतचंडीचं हवन कर म्हणजे सगळं नीट होईल. मग आता फरक पडलाय, भरपूर फरक पडलाय त्या दिवसापासून. येस, म्हणजे असं नीट आहे. तर पोरगं वाचलं सगळं व्यवस्थित आहे, घरी आहे आता. येस, पण मेंटली थोडं अनस्टेबल आहे अजून पण. म्हणजे त्याला कळत नाही की काय करतोय तो असं. ही आहे पहिली स्टोरी. दुसरी स्टोरी की तुम्ही म्हणता की ब्लॅक मॅजिक आहे नाहीये है ना, पण ज्यांनी ते अनुभवलेलं असतं ना त्यांनाच ऍक्च्युली कळतं की नक्की काय सीन आहे. माझा पण विश्वास नव्हता. पण काय झालं की तेव्हा या कशातच मी नव्हते, या मार्गातच मी नव्हते. आणि माझ्या मम्मीचं कोर्ट केस चालू होती भावासोबतच. एकच भाऊ आहे तरी प्रॉपर्टीचे डिस्प्यूट चालू आहेत त्यांचे. आम्हाला माहितच नव्हतं, आम्ही असे रिकाम्या कामं कधी केलेच नाही. देवदेव आपण तेवढं करतो तेवढं. तर अचानकपणे ना ती आजारी पडायला लागली. आणि आमचं मेन म्हणजे दक्षिणेचं घर आहे, दक्षिण दरवाजा आहे. आणि ती राहू प्रभावी व्यक्ती आहे, राहूची महादशा. आणि राहू तिचा खूप प्रबळ आहे. म्हणजे ते लोक कसे असतात, मॅनिप्युलेटिव्ह असतात, थोडेसे भांडणारे असतात स्वतःच्या हक्कांसाठी, थोडे अटेन्शन सीकर पण असतात. आणि म्हणजे असं मनाने खूप निर्मळ असतात. तर तिचा बिहेवियर आपल्याला माहिती आहे. आता एवढे वर्ष ती आहे माझ्यासोबत, सो मला तिचा पूर्ण बिहेवियर आणि पॅटर्न माहिती आहे की ती कशी आहे, काय, कशी रिॲक्ट करेल. आणि अचानकपणे अमावस्या आणि पौर्णिमेला ती विचित्र रिॲक्ट करायला लागायची. म्हणजे ती सतत वाद करायच्या, म्हणजे पप्पांसोबत भांडायची, माझ्यासोबत भांडायची उगाच. म्हणजे हा ग्लास इथे नाही ठेवला, मी आजपर्यंत तुमच्यासाठी काय केलंय तुम्हाला कळत नाही का. ठीक आहे, प्रत्येकाची लाईन असते ती पॅरेंट्सची, पण हे रोज रोज घडते आणि अमावस्या पौर्णिमेलाच घडते. ते झालं, भांडणं स्टार्ट झाली स्टार्टिंगला. दुसऱ्यांदा झालं की बाबा ती आजारी पडायला लागली, तिचं मेजर हेअरफॉल सुरू झाला. आणि सगळे आम्ही रिपोर्ट्स काढतो, तिला ताप येतोय, तिचं अंग दुखायला लागलं, हे नॉर्मल आहे. पण डेली होत आहे ना काही ना काहीतरी. आणि तिच्या बोटाला, मधल्या बोटाला ना जखम झाली होती, कुरूप येतं असं म्हणतो आपण, तिचं हाताचं काम आहे, सो कुरूप आलेलं. लिटरली ते एवढं वाढलं की ते डॉक्टर बोलला बोट कापावं लागणार आहे. मग म्हटलं की भाई अब तो कुछ तो लोचा है. त्याच्यानंतर मी व्यवस्थित चेक केलं ते बसून शांतपणे की भाई हा काय प्रकार आहे. मी लोकांकडे गेले, लोकांनी पण मला एक उल्लू बनवलं ऑलमोस्ट, असं म्हणू शकतो, प्रत्येकाने ऑलमोस्ट. पण नंतर जेव्हा गुरूंकडे गेले, जे माझे ऑस्ट्रोलॉजिकल वेदिकवाले गुरु आहेत, त्यांनी मला सांगितलं की भाई फक्त एक काम करायचं, लिंबू असं उतर आणि फेकून दे 4 रस्त्यावर. तो उपाय केला
दुसऱ्या दिवसापासून ती जखम भरायला लागली. अरे बाप. ठीक आहे. आणि आधी जेव्हा तिचं सगळं आम्ही करत होतो तेव्हा सगळे रिपोर्ट जे नॉर्मल आलेले ते पण दुखणं बंद झालं. मग नंतर मी आता प्रॉपर हवनच करून घेतलं की बाई कोणीच काय नाही करू शकत. म्हणून मी जात असते नेहमी इकडे तिकडे की बाबा सुरक्षा कवच पाहिजे त्याच्यासाठी. मग असं होतं. हा पर्सनल लेवलचा एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे म्हणू शकते की ब्लॅक मॅजिक एक्झिस्ट करतं, कोणी मानो किंवा न मानो. बरोबर. ते झालं. जोपर्यंत ते आपल्यावरती घडत नाही तोपर्यंत आपल्याला नाही कळत तो काय सीन चाललाय. नंतर अजून एक केस अशी होती की एक व्यक्ती आहे, त्याच्या घरी ना म्हणजे लग्न झालंय त्यांचं, नवीनच लग्न झालंय. तर चेडा हा प्रकार तुम्ही ऐकलाय ना. कोकणात खूप प्रसिद्ध राखणदार म्हणतात त्याला. आता पहिले तर ते समथिंग खूप कमी प्राइस होती, आता जरा 3.5 लाख वगैरे प्राइस आहे त्याची. पण त्याचं असं आहे की तो रक्षणकर्ता आहे, पण त्याचं कंटिन्युअसली तुम्ही करत केलं पाहिजे. एकदा ते आलं तर पिढ्यानपिढ्या करावं लागतं असं पण आहे. तर त्याच्या फॅमिलीतले आजोबा करायचे, त्याचे पूर्वज. ठीक आहे. तो व्यक्ती सिंधुदुर्गचा आहे. एवढा तो लांब राहतो आणि त्याच्या गावच्या घरात हे रिकामे कामं केलेले होते की त्यांची जमीन नीट राहावी, पीक त्यांचं चांगलं यायचं, त्यांनाच भाव चांगला मिळायचा. त्याच्या आजोबानंतर ते कोणीच नाही केलं. सगळे इकडे तिकडे शिफ्ट झाले, सिंधुदुर्ग सोडून दिले त्यांनी, ते मुंबईला आले. मग नंतर मग त्यांना हा त्रास जाणवायला लागला. मग त्यांच्या बायकोला व्हायला लागला. तिचा मून वीक होता. ठीक आहे. चंद्रमा वीक असल्यामुळे काय होतं, पटकन अशा गोष्टी तुम्हाला पकडतात किंवा तुम्ही अट्रॅक्ट जास्त होता त्या गोष्टींकडे. सो तिला इंटरेस्ट होता की बाई मी भूताच्या ठिकाणी जाईल, मी स्मशानात जाईल, मी असंच करेल, अशी किडेवाली बाई होती ती. सो तिने काय केलं, ती गावच्या घरात गेली आणि तिने काहीतरी उकरलं वाटतं, जमीन उकरून काहीतरी ती घेऊन आली घरी, नाणं बिनं छोटंसं असं काहीतरी. आता असं आहे की त्या हद्दीतली वस्तू त्या व्यक्तीची असते की तो राखणदार आहे. हा, आता ती त्याची हक्काची वस्तू आहे ना, त्याच्या क्षेत्रातून ती घेऊन आली ती वस्तू. सो मग त्याला राग आला असं आपण म्हणू शकतो. मग त्याने काय केलं भाई, ती बाई त्याच्यानंतर ॲबनॉर्मल वागायला लागली. रात्री 3 वाजता उठून ती जोरात किंचाळते. तिला कोणी काय नाही करत. जसे 3 वाजले ती जोरात किंचाळायला सुरुवात करते. त्याच्यानंतर आपले हे दरवाजे आहेत आणि खिडक्या आहेत आणि ते तिथे जोरात असं हाताने नखांनी असे घाव करून घेते स्वतःला, डॅमेज करून घेते स्वतःला. आपल्या भिंती त्या कोरून ती माती खाते, ती भिंतींची. तिला पागलखान्यात पण भरती करून झालं, तिला सगळं करून झालं, सगळ्या ट्रीटमेंट्स करून झाल्या, काहीच नाही. जसं अमावस्या पौर्णिमा गेली ती नॉर्मल असते, अचानक असं काहीतरी आलं परत ती घेऊन जाते. सो असे कंटिन्यू चालूच आहे त्यांच्याकडे. मग आता ते आलेत, मी तर सांगितलं भाई तुम्ही गाणगापूरला जा, तिथे फक्त दर्शन घ्या, सगळं नीट होईल. बिकॉज आपले प्रेतबाधा किंवा जे पीडाबाधित व्यक्ती आहे ते तिथेच नीट होतात. हो, गाणगापूर आणि बाळूमामाचा खांब एक, त्या ठिकाणी पण ते होतात. या 2च ठिकाणी मोस्टली हे भूतक येतं नीट होतात, ते एक आहे. आणि नंतर एक रिअल हॉरर शेट होता की ती पिरियड ब्लड वाली स्टोरी है ना. सो ती खूप डेंजर आहे. तर ही 2 व्यक्तींची स्टोरी. जसं मी सांगितलं की बाई एका आईने एका मुलीला वशीकरण केलं होतं, पिरियड बल घालून की ती वशमध्ये राहावी. ते खूप नॉर्मल होतं. पण ही जी स्टोरी आहे ना, ही खूप डिफरंट आहे. ही मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलंय की माझी जी फ्रेंड होती, बेस्ट फ्रेंड म्हणू शकतो आपण, बेस्टेस्ट फ्रेंड होती, आता बिलकुल नाहीये. सो तिने काय केलं, एक मुलगा तिला खूप आवडायचा. तर आता मला नाही माहिती, आपण नॉर्मल आता समजा नकार आलाय समोरून, आपण शांत बसतो, लोक रडतात, नाटकं करतात, प्लीज करतात, भिका मागतात, नंतर गप्प बसतात, त्याच्यानंतर एंड असतो तो. ह्या बाईनी काय केलं, ती दर्ग्यामध्ये मौलवी असतो, मी प्रॉपर दर्गा नाही म्हणते की दर्ग्यात असे कामं चालतात, पण काही स्पेसिफिक लोक हे करून देतात. ठीक आहे. त्यांचा धर्म जात यांच्या संगती काहीच घेणं देणं नसतं त्यांचं, त्यांना फक्त पैसा प्यारा असतो. तीच व्यक्ती हे करते. सो तिला त्याने काय केलं, लवंगा दिल्या, तिला सांगितलं की पिरियड ब्लड मध्ये हे मिसळून त्या व्यक्तीला तू खायला घाल, तो तुझ्याकडेच येईल असं सांगितलं. ठीक आहे. ती मला घेऊन गेलेली सोबत की तू माझ्यासोबत चल. मी पहिल्यांदा असा काही प्रकार बघितलाय. आणि जेव्हा आम्ही गेलो त्या ठिकाणी खूप गर्दी होती तिथे, त्या दर्ग्यात नाही, त्या माणसाच्या इथे, म्हणजे दर्ग्याच्या शेजारी खोली असते राहायला त्यांना, तिथे. ठीक आहे. आपण प्रॉपर दर्गा म्हटलं तर लोक एकदम हे होतात, सेंटिमेंट्स त्यांचे हर्ट होतात. सो मी स्पेसिफिक सांगितलं की दर्ग्याच्या मागे एक रूम असते, तिथे ते हे सगळं होत होतं.
हे सगळं झाल्यानंतर खूप गर्दी बिर्दी आहे आणि तिथे मोमेडियन बाया बसल्या 3-4. मी बघितलं त्यांना की काहीतरी माणसाने त्याने असं ब्लॅक कलरचं काहीतरी काढलं आणि छोट्याशा काचेच्या याच्यात त्याने बंद केलं. आत्मा ती बाई घुमत होती तोपर्यंत. ते बंद केलं, नंतर ती बेशुद्ध पडली. नंतर तिला ते सूर्यफुलाचं तेल डोक्याला चोळलं, झिंझिण्या आल्या आणि नंतर ती नीट होऊन तिच्या घरी गेली पाणी पिऊन. हे झालं. दुसऱ्यांदा मग ती बसली, तिला हे सांगितलं उपाय वगैरे. नंतर ती बोलते की हिला पण नजर लागते, हिचं काही आहे का, म्हणजे मी. सो मी घाबरलेली, बाई काय पहिल्यांदाच बघतो आपण असं काहीतरी. मग त्याने मला केस कापायला लावले छोटेसे, असं भाई तुझे थोडेसे केस कापून दे तिथेच. कैची त्याच्याकडे थोडीशी कैची मारली आणि मला सांगितलं हे केस खाली ठेवले, तांदूळ होतं त्याच्यावर केस ठेवले, निंबू होतं तिथे ठेवलेला. मला सांगितलं हात चोळ. मी हात चोळले आणि ते पेटलं. हाँ, ते पेटल्यानंतर मला बोलला देखो कितनी नजर थी इसमें, कितना बुरा बुरा था, सब निकल गया. मग ते सूर्यफुलाचं तेल मला पण लावलं, पाणी बिनी मारलं, पाणी प्यायला दिलं आणि बोललं जा घरी. मग मी घरी आलो. मला तरी काय वाटलं नाही, मी रिसर्च सुरू केलं. मग काय आहे हा, काय प्रकार, यांच्या धर्मात असं काही आहे का. सो हदीसमध्ये पण नाही असं, भरपूर त्यांचे जे धर्मग्रंथ आहेत त्याच्यात कुठेच हा प्रकार लिहिलेला नाहीये. जिन काय 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 थोडेफार आहेत संदर्भ, पण असं काय करतात कोणी असं नाहीये काही. तर ती पोरीने खाऊ घातलं. तो पोरगा आधी तिला भावच देत नव्हता. मी परत दिल्लीला गेले त्या पिरियडमध्ये आणि मी जेव्हा परत आले तेव्हा तो मुलगा इथे आलेला होता. लिटरली मी भांडलीये की माझ्या मैत्रिणीला तू त्रास नको देऊ. मी लिटरली त्याच्या कॉलर धरून क्लबमध्ये भांडली तमाशा करून. तरी मी हे जे बघितलं की भाई तो घरी आहे, तो कांदा बिंदा कापतोय, मी क्या बनाऊ, काय करू, तिचा हाना करतोय, तिच्या मागे मागे फिरतोय. एक पर्सनॅलिटी वेगळी असते की भाई खूप इगोइस्टिक आहे हा माणूस, अचानक एवढा कसं काय ड्रास्टिक चेंज झाला. सो तो मी स्वतः बघितला आणि मी घाबरली. म्हटलं भाई काय आहे. ती मला तेव्हा शांतच बोलली की मी असं असं केलं होतं बघ आपण, मग तेच हे, मग तो आला. म्हणा आता किती दिवस काय करणार आहे, पुढे प्लॅन काय, तुमचा एज डिफरन्स पण जास्त आहे. म्हटलं गुण पण नाही मॅच होत तुमचे, कसं करणार तुम्ही लग्न बिग्न. शी इज लाईक की नाही बघू आता, करायचंच आहे. मग असं करून करून, आणि ते लोक 3च लोक राहतात, म्हणजे तिचे डॅड नाही आहेत. आणि मग हे सगळं करून करून ती ते आता तसंच करते. एका पिरियड नंतर त्या दोघांचेही जॉब गेलेले की त्यांना जॉबच नव्हता. त्याच्यानंतर मग अचानकपणे ती आजारी पडायला लागली आणि तो मुलगा जादूचा असर संपल्यानंतर त्याच्या घरी निघून गेला. म्हणजे संपल्यानंतर किती दिवसाचा होता तो? 1 वर्षानंतर झाले हे. तोपर्यंत कंटिन्यू प्रयोग चालले तिचे. अरे बापरे. सो त्याच्या घरी निघून गेल्यानंतर ही एकदम डिप्रेशनमध्ये, आत्ता सध्या तरी डिप्रेशनमध्ये. मी काय करू काहीच सुचत नाही तिला, बिकॉज सगळीकडे नाव खराब होतं ना. असं लिव्हिंग मध्ये कोण राहतं बाई चाळीत. सो हे खूप डेंजर होतं जे मी स्वतः बघितलं होतं. आणि स्केरी असे सीन्स आहेत काही की विकृती म्हणावी, मनुष्य विकृती काय म्हणावं तेच नाही कळत आहे. इथे तुम्ही हॉरर सांगितलं मी की हे घडलंय प्रकार, हे बघितलेत मी, पण मनुष्य पण इतका विकृत असू शकतो हे मला नंतर कळलं. की एक बाई आहे, जर्नलिस्ट आहे, ती खूप मोठी जर्नलिस्ट आहे. आणि तिचे कसं ती हे प्रकार करते, ठीक आहे, थोडेफार ते वशीकरण हे करून घेते लोकांकडून, तांत्रिक लोकांकडून. तर तिचे जे पोरं आहेत तिचा मुलगा आहे 28 वर्षाचा. तर त्याचा मला फोन आलेला अचानकपणे पॉडकास्ट बघून. तर ती काय करते, अफेअर आहेत तिचे भरपूर, सिंगल मदर आहे ती, अफेअर आहेत तिचे भरपूर. आणि तिला आता परत ती प्रेग्नेंट झाली. सो त्या मुलाला स्वतःचा वडील कोण आहे ते नाही माहिती, त्या बाळाचे वडील कोण आहेत ते नाही माहिती. अचानक लोक त्याच्या घरी येत आहेत आणि लिटरली आता तो 28 वर्षाचा झालाय. त्याला विचारतात की ही बाई सेफ आहे ना, ही मेंटली थोडी पागल तर नाहीये ना, हिच्यासोबत आम्ही संबंध ठेवू शकतो ना. सो इतकं विचित्र, त्याची मानसिकता किती डेंजर असेल ह्या मुवमेंटला आणि किती मॅच्युअर्ड असेल ती व्यक्ती ह्या टायमाला. सो एवढे घाण लोक आहेत की लोकांना काहीच दिसत नाही, पैसा किंवा प्रतिष्ठा यांच्या पुढे त्यांना नाती नाही दिसत त्यांना. हे पण आहे. देन एक मुलगी होती, तिचं लग्न नव्हतं होत, 35वा क्रॉस झालेलं तिला. आताच्या मध्ये चालतं भाई, लोक मुली जरा नंतर लग्न करतायत लोकांनी विचार करून सेटल होऊन करिअरमध्ये. तर इथे काय झालं, तिला खायची सवय होती, ओव्हर स्ट्रेस, ओव्हर इटिंग आपण करतो नाही का, तशी सवय होती. आणि तिच्या घरचे काय करायचे तिला की टाळं लावून ठेवायचे.
म्हणजे तिला पण कधी कधी आणि जे खायचं प्यायचं सामान आहे, आपण कढीचे डबे होते आधीच्या काळात नॉर्मल असे, त्यांना कुलूप लावलेले होते. मग ती मला फोन करून सांगत होती की मला खाऊ नाही देत, मला खूप घाण घाण बोलतात, तुला कोण लग्न करणार आहे, तुला स्वतःच्या आई वडिला की तुझ्यासोबत कोण लग्न करणार आहे, तुझ्यासोबत कोण संसार करणार आहे, तुझ्यात काहीच नाहीये म्हणून तुला कोणी पसंत करत नाहीये, तू घरात उपकारासारखी पडली आहेस, खूप घाण. सो तिची मेंटल स्टेट काय असेल. सो एवढं घाण होतंय आणि हे स्वतःचे सख्खे आई वडील करतायत काही काही लोकांचे. सो तो म्हणतात ना की आई वडील देव असतात, मग आपण पण विचार करतो की आपलं ठीक आहे, पण खरंच आपण तेवढ्या त्या तिथे ठेवलं पाहिजे का अशा लोकांना. आपल्यासोबत नाही घडत बिकॉज आपण लकी आहेत, लोकांसोबत घडते मग त्यांचं काय म्हणावं आपण, ते पण आहे. सो अशा भरपूर विकृत स्टोरीज आहेत, जेवढं सांगावं तेवढं कमी आहे. 90sच्या काळातली स्टोरी आहे, मी स्वतः नाही बघितली ही स्टोरी ऍक्च्युली, पण मी परिणाम घडताना बघितले, एंड पाहिलंय मी फक्त ह्या स्टोरीचा. माझी फ्रेंड आहे, तिचे वडील TC होते आणि नाशिक आपण कसारा जातो ना, तर तिथे ट्रान्झिट कॅबिन म्हणून एक स्टेशन आहे, तर तिथे ते कामाला होते आणि त्यांचा खूप डेंजर मृत्यू झालेला आहे. तर तिथे कसं झालेलं हे त्यांनी सांगितलं होतं तिला. सो त्यांचं रूल असतो की बाबा एखादा न्यू जॉईन झालं तर त्याला सगळं गाईड करतात. तर त्यांना सांगितलं, वेगळे नियम सांगितले की 12 नंतर ट्रेन नाही जात इथून, आणि कोणी जरी आवाज दिला तर होकार द्यायचा नाही किंवा बाहेर जाऊन बघायचं नाही, काहीच नाही करायचं, शांत कॅबिनमध्ये लॉक करून बसायचं, किती काही होऊ दे. सो ते प्रिपेअर्ड तर नव्हतेच, आपण असं थोडी लक्ष देतो, एवढं विचार नाही करत. सो पहिल्या दिवशी काय झालं, म्हणजे नॉर्मल गेला तो दिवस. सेकंड डेला ना त्यांना आवाज यायला लागले की बाई कोणतरी नॉक करते, दरवाजा ठोकते वगैरे, आणि ते घाबरले. त्यांनी उघडून बघितलं तर कोण नव्हतं. दुसऱ्या दिवशी सेम प्रॉब्लेम, सेम सीन झाला त्यांच्यासोबत की दरवाजा वाजवलाय आणि त्यांचं नाव घेतलं की केशव. ते घाबरले, ते बाहेर गेले बघायला की काय. तर स्टेशनवर भयंकर गर्दी, काही वेळापूर्वी पूर्ण स्टेशन खाली आहे, कोण नाही, ट्रेन नाही जाणार म्हणून कोणच नाही तिथे. सगळे लोक त्यांच्याकडे बघतायत. ते घाबरले की भाई काय चाललंय हे, आणि त्यांनी दरवाजा बंद करायला, म्हणजे घाबरून तो बंद केला. तेव्हा पण त्यांना ताप आला नॉर्मली. मग दुसऱ्या दिवशी परत गेले ते. मग तेव्हा काय झालं की परत दरवाजा नॉक झाला, त्यांचं नाव घेतलं, ते बाहेर घाबरत आले, त्यांनी उघडलं की काय नक्की बघूच आपण. सो परत सगळे लोक त्यांच्याकडे बघतायत आणि त्या ओरडायला लागले, लोक विचित्र आवाज काढून किंकाळायला लागले. सो हे अजून घाबरले आणि समोरून ट्रेन चालली होती. मग ते इतके घाबरले, पळत पळत त्यांनी, ते लोक पाठलाग करत आहे, हे पळत आहे, आणि त्यांनी ट्रेनमध्ये उडी मारली आणि तिथे ऑलरेडी एक TC बसला होता. आणि सगळे ट्रेनमध्ये जे लोक आहेत ते सगळे त्यांच्याकडे असं शांत बघतायत, त्यांच्याकडे एक्सप्रेशन नाहीये फेसवर त्यांच्या काहीच, ते फक्त शांत बघतायत. तो TC त्यांना बोलला की आता तुझी वेळ आली आहे, आता तू परत नाही जाऊ शकत इथून. मग हे सीन झाला. त्याच्यानंतर मग ते प्लॅटफॉर्मवर पडलेले दिसले दुसऱ्या दिवशी सकाळी लोकांना, आणि मग उचलून घरी नेलं. ताप आला, भयंकर ताप आला, आणि नंतर ते पॅरालिसिस झालं त्यांना, आणि मग तसंच त्यांची डेथ झाली. खूप मिस्टिरियस वेने, म्हणजे अर्धच बोलता यायचं, एवढंच तोंड उघडायचं, ते व्यवस्थित प्रोनाउन्सिएशन पण नाही व्हायचं, जेवण पण जात नव्हतं, इतकं डेंजर. आणि हे विदिन अ वीक झालंय. एका वीकमध्ये एवढं डेंजर गोष्टी घडल्यात त्यांच्यासोबत, आणि ते खरंच मेले. त्यांचं खूप अननॅचरल डेथ होतं हे. तुझ्यासोबत झालं का असल्या गोष्टी? हो, मी अशा गोष्टींना आता घाबरायचं सोडलंय बिकॉज आता फेस केले आहेत ना. सांग ना एखादी गोष्ट. सो एक आम्ही ना हॉस्टेलमध्ये राहायचो. सो आता एक आम्हाला प्लॅनचेट करायचं होतं, खरंच आत्मा असतो का, बोलवायचं होतं. तर माझी कॅथलिक जे एक फ्रेंड होती, तर तिला यायचं सगळं असं. मग तिने आम्हाला सांगितलं की बाबा आपण करू. आम्ही सगळं घेऊन आलो, ओजा बोर्ड मागवला मस्तपैकी, सगळं बसलो कॅन्डल बिंडल लावून, आणि जसं तिने स्टार्ट केलं कुत्रे भुंकायला स्टार्ट झालं. जोरात जोरात कुत्रे भुंकतायत, किंचाळतायत. आणि जेव्हा मग आम्ही ते बंद केलं बिकॉज लोक पण जमा झाले एकदम की काय झालं म्हणून, आम्ही घाबरलो, बंद करून ठेवून दिलं. आणि त्याच दिवशी रात्री ती पोरगी, माझ्या खिडकीच्या बाहेर रात्री कुत्रे भुंकतायत जोरात जोरात, आणि ती मुलगी दुसऱ्या मुलीच्या बेडच्या शेजारी बसून अशी डुलत होती नॉर्मली अशी.
मी तिला उठवलं की म्हटलं हिला मुद्दाम मस्करी करते का ही आपली, आज सकाळी तिने केली असं, सो भीती दाखवत असेल, ती सोडून दिली येडी ती, असं करत आम्ही तिला शांत बसलो. परत थोड्या वेळानंतर ती सेमच पोझिशन मध्ये दिसली आम्हाला. मग मात्र थोडं घाबरलो आम्ही, जागच राहिलो. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी सकाळी उठलीये, माझ्या इथून ते इथपर्यंत एवढं नख मारलेलं होतं. आणि मला नखच नाहीयेत किंवा त्या मुलींना पण नख नव्हते. आमचा रूलच होता हॉस्टेलचा की नेल्स नाही पाहिजे. सो असं होतं. आणि हॉटेल मॅनेजमेंट करत होतो म्हणून नख नाही पाहिजे असा रूल असतो, ते एक आहे. आणि आम्हाला ना कॉरिडॉरमध्ये फिरायचे सर. आता रात्री झोप नाही आली आपण ऑब्व्हियसली बाल्कनीमध्ये जातो आणि सीन आउट साईडला होतं ते थोडंसं हॉस्टेल, तर खूप भारी व्ह्यू असायचा तिथे. मग मी रात्रीची अशी नॉर्मल फेऱ्या मारायचे 2-2:30 पर्यंत, काही झोप येत नाही माणसाला. तर मला असं सतत भास व्हायचं की माझ्या मागून कोणीतरी येते आणि कॉरिडॉरची लाईट बंद चालू होतीये. असं पहिल्यांदा झालं, दुसऱ्यांदा झालं, तिसऱ्यांदा मला लिटरली असं फील झालं की मी एंटर केलं माझ्या रूम मध्ये, मी बेडवर फक्त बसलीये आणि नॉर्मल अशी शांत बसली आणि अचानकपणे आपण बाजू दबली जाते बघ, आपल्या बाजूला कोणीतरी बसतं तर ती जागा दबली जाते, तसं फील झालं. आणि मी खूप घाबरलेले लिटरली. मला त्या जागेवर राहायचंच नव्हतं, पण कॉलेज असल्यामुळे राहावं लागत होतं. नंतर आम्हाला कळलं की खालच्याच आमच्या रूमच्या खालच्याच फ्लोअरवर एका मुलीने सुसाईड केलं होतं. मग तिचा आत्मा तिथे फिरतो असं. आणि लिटरली ते झालं, मी कॉरिडॉरमध्ये फिरते, लाईट बंद होते, फील होते. काही दिवसांनंतर असं फील व्हायला लागलं. घरी गेली मी, गंडदोरे बांधले लगेच की बाबा असं झालं, झाडफूक करा, असं करा, तसं करा, पंचमुखी हनुमान बिनुमान लावा, खिडकीच्या बाहेर इकडं तिकडं सगळं असं सगळं झालं. मग परत एकदा कॉरिडॉरमधून वॉशरूमला जात होते आणि डस्टबिन ठेवलेला असायचा. नेमकी मी बाहेर आली का तो डस्टबिन खाली पडलेला असायचा. सगळे सॅनिटरी पॅड्स इकडे तिकडे, कचरा इकडे तिकडे. आणि हे रोज होत होतं लिटरली. ते 5 दिवस जास्त चाललं. 6व्या दिवशी मी ऍडमिट होते. आणि ती जी मुलगी होती, तिचं प्लॅन्चेस झाल्यानंतर ती विचित्र आवाज काढायला लागली, खूप विचित्रपणा करायला लागली, आंघोळ करायची नाही, अशी घाण राहायला लागली. मग आम्ही काय केलं की आम्ही ठरवलं की तिला तिच्या घरी सोडून येऊ आपण. मग तिला तिच्या घरी सोडलं आम्ही. आणि कॉलेज संपलं, शेवटचं वर्ष होतं आमचं. 3-4 महिन्यानंतर असं ठरलं की तिचं लग्न ठरतंय. आणि आणि ती जर्मनीला शिफ्ट होणार होती. तिचं खूप छान होतं, म्हणजे जो मुलगा होता खूप छान होता, त्यांचं खूप वर्षापासून होतं सो ओळख वगैरे. तो त्यांचं लग्न बिग्न खूप सुंदर झालं. आणि तिची कझिन आलेली होती तिच्या घरी जर्मनीला. आता आम्हाला वाटलं की सगळं संपलं, एक ड्रामा बिमा झाला. नंतर पण खूप तिने घाबरवलं आम्हाला वाटायचं की तिच्यात आत्मा बित्मा काहीतरी आहे बाबा, काही प्रॉब्लेम आहे तिला. खूप नेलं आम्ही, मंदिरात नेलं, यायची मग ती कधीतरी, नाही तर नाटकं करायची. सो असं करत करत गेली ती जर्मनीला. तिथे तिच्या नवऱ्याचा अचानक फोन आला मला की बाई हिची पत्रिका एकदा चेक करते का, ही ना खूप विचित्र वागते. ती पण भिंती कोरत होती, स्वतःला जखमा करून घेत होती, स्वतःचे जे बोटं असतात ना त्याची स्किन खायची. ती नॉर्मल स्किन खातो पण नॉर्मल आहे, ती जास्त एवढं खायची की रक्तच निघेल बाबा. आणि तिची कझिन आलेली होती, त्याचं छोटंसं बाळ होतं. सो ती त्याला बघून ते बाळ ना खूप रडायचं तिला बघून. जसं तिच्या बाजूला ठेवलं ना लगेच रडायचं जोरात जोरात. आता लहान मुलं जास्त सेन्सिटिव्ह असतात, कुत्रे म्हणा आणि लहान मुलं डेंजर सेन्सिटिव्ह. त्यांच्या घरी कुत्रा सुद्धा येत नव्हता. जो शेजारचा कुत्रा ते आणायचे ना, तो पण यायचा बंद झालेला 3 महिन्यापासून. आणि पत्रिका पाहिल्यानंतर मी त्याला बोलली, म्हटलं पत्रिका तर ओके, सिम्पटम्स व्यवस्थित नाही दिसत आहेत तिचे. त्याच्यानंतर मग ती जॉब सोडून दिला, शांत कोपऱ्यात बसून राहायला लागली, डिप्रेशन मध्ये गेली, सायकॅट्रिस्ट ट्रीटमेंट झाल्या, सगळं झालं, तरी काही सुधारणा नाही. एक दिवस ती, म्हणजे आम्ही कनेक्टेडच होतो, एक दिवस ती त्या बाळाला उचलून डायरेक्ट बाहेर पळून गेली घराच्या. तिच्या बाळाला उचलून, ती कझिन होती तिच्या बाळाला उचलून. आणि सगळे लोक आम्ही घाबरलोय, फोन वगैरे लगेच जातात ना, कनेक्टेडच असतो लगेच. सो तो बोलला की बाई असं केलं, काय करू काही कळत नाही, कुठे गेली, शोधतोय, नाही भेटत आहे. पोलिसांना वगैरे सांगितलं, सगळीकडे हे झालं. ते बाळ तिने डस्टबिन मध्ये फेकलं होतं, फटके विटके मारून. एवढं नाही की नशीब काही वेगळं नाही केलं तिने, पण तिने ते मारून असं डस्टबिन मध्ये फेकून ती पळून गेलेली. मग ती समुद्रकिनाऱ्याच्या इथे बसलेली दिसली लोकांना. मग तिला तिथून उचलून आणलं. मग आता तिची ट्रीटमेंट चालू आहे. तिला पण हाफ पॅरालिसिस झालेला आहे आणि तिचं ब्रेन वर्क नाही करत. मग आता सध्या अशी सिच्युएशन आहे ही.
आम्ही तर समजूनच गेलोय. ते व्हेंटिलेटरवर पण ते ठेवलंय, ते काय उल्लू बनवतात बाबा कधी कधी, की काढल्यानंतर मेली विली काय करणार. सो असं पण आहे. सो आम्हाला काहीच कळत नाही की काय चाललंय अजून पण. तर उपास तापास जरी केले किंवा आपण काही उपाय जरी केले तरी तिचं आयुष्य तेवढंच लिहिलंय, ते संपणारच आहे. म्हणलं जाऊ दे भाई, काय नाही करू शकत आपण इकडे. भाई श्रीकृष्ण नाही करू शकले महाभारतात काही, तर आपण काय. सो एवढ्या स्टोऱ्या होत्या बाबा, डेंजर. खूप छान वाटलं, खूप छान मजा आली स्टोरी ऐकून. आणखी तुम्हाला अशा स्टोरी ऐकत असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.